अभिजित सोनटक्के सर यांच्याशी संपर्क करायचा कोणत्याही खेळाडूला जर सहभाग घ्यायचा असेल तर अभिजित सोनटक्के सर यांच्याशी संपर्क साधायचा. दरम्यान 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, दोन्ही टीम्स याची नोंद घ्यायची. 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवणं अनिवार्य आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळणं अनिवार्य आहे, नाहीतर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये येईल याची नोंद घ्यायची. 5 षटकांची मॅच आहे. पहिली 4 षटक 20 मिनिटांमध्ये हाताळली जाणं अनिवार्य, नाहीतर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेतला जाईल. चला दरम्यान गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी निश्चितच दिली जाते. शिरोळ तालुक्याचा मान अभिमान आणि सन्मान ज्या खेळाडूला पाहिलं जातं अर्थातच अनिकेत माने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच शिरोळ तालुक्याचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती आणणारा खेळाडू निश्चितच अनिकेत माने आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने चर्चेत असणारं हे नाव. एक अनुभवी खेळाडू नुसतंच क्रिकेट खेळत नाहीये, तर क्रिकेट खेळण्याबरोबरच नवीन खेळाडू घडवण्याचं काम देखील या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं. अनिकेत मानेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अभिजित आणि विशालची जोडी, युवा जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आलाय लेट्स प्लेचा. सामन्याला सुरुवात होते. पाचची कडा पाठीमागे चालला. विश्वजित गरुड आहे तिथे. दरम्यान फंबल होतं डिक्लेअरच्या स्वरूपात. एक सिंगल डाव डाव फलकावरती सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झाला. खाते इथे उघडलं, अकाउंट ओपन झाला. पहिली धाव डाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इन वरती आता विशाल आलाय. विशालला आपण पाहतोय स्ट्रायकिंग इन वरती. निश्चितच आपण पाहिलं तर अनिकेत माने पहिला बॉल वरती फक्त आणि फक्त एक धाव आले. चला क्षेत्ररक्षण बदलण्यामध्ये इतका टाइम नको प्लीज, थोडासा वेग घ्यायचा. बाचीकडा शॉटरमॅन झेल इथे सोडलाय. स्लिपचा क्षेत्ररक्षक चुकी झाली. हा झेल देखील स्लिप झालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या अगोदरचा जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच अप्पा काशीद आपण यायचं आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. 13 चेंडू आणि 25 धावांची खेळी अप्पा काशीदच्या बॅटमधून आली होती. अप्पा काशीद यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा. निश्चितच इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. अनिकेत मानेच्या विरोधात आपण पाहिलं तर संयम दाखवला जातोय. त्यांना देखील माहिती आहे अनुभवी खेळाडू आहे, त्याचबरोबर क्षमता आहे या खेळाडूचे. चांगले चेंडू हाताळले देखील जात आहेत. ड्राईव्ह केला, फटका इथे चांगला खेळला गेला. एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 2 या आकड्यावरती. 2 ऑन दी बोर्ड. 2 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिल्या अनिकेत माने. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव इथे पणाला लावत असताना पाहायला मिळतात. वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलला वाईटच्या स्वरूपात.
एक्स्ट्रा धाव मिळते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. प्रशांत सबनीस याच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत्या 5 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. पाच आकड्यावरती धावसंख्या व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा आल्यात. 5 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 5 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा वळवला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अनिकेत माने कटर्सचा वापर इथे केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. 5 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहतोय. आउटसाइड ऑफ सम सोडलाय. बॉलला जाऊ दिलाय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 1 चा इथे केस संपलाय. पहिल्या षटकाचा केस संपलाय. धावसंख्या 5 या आकड्यावरती बिनबाद 5 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. चला मीटिंग नको, टीम मीटिंग नको, मैदानाच्या आतमध्ये वेग घ्यायचा आहे. चला टीम मीटिंग नको. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे टीम मीटिंग नको प्लीज. सहकार्य करायचं, थोडासा वेग घ्यायचा. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते विनोद माने यांच्या खांद्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये विनोद मानेला आपण पाहतोय. निश्चितच आपण पाहिलं तर पहिलं षटक अनिकेत माने यांचं 5 धावांचं राहिलंय आणि रवींद्र जडेजा सारखंच हे षटक देखील 3 मिनिटाच्या आतमध्ये हाताळलंय. चांगली गोलंदाजी केली अनिकेत मानेने. धावा देखील रोखल्यात आणि अगदी वेळेवरती षटक देखील पूर्ण केलं. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका केला. अनिकेत माने आहे तिथे सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी आणि इथे मात्र रनआउटची संधी अपील केली आहे. मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सात या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. सरबाटने यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका केला जातोय. चुकी झाली आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर अजय माने यांच्याकडून इथे चुकी होत असताना पाहायला मिळते. धावा मिळतात त्याच्या विशालच्या बाटमधून चौकार. समोरच्या दिशेने केला चांगला फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झाली आहे. झेल इथे सोडला गेलाय. सुप्पा झेल जमिनीला दान झालाय आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव फलकावरती. त्याचबरोबर ज्या गाड्या आपण उभ्या केल्या त्या गाड्या पार्किंग लॉट मध्ये लावायच्या. आपल्याला विनंती आहे प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या आजूबाजूला रस्त्याच्या बाजूला ज्या गाड्या उभ्या केल्या त्या गाड्या पार्किंग लॉट मध्ये लावायच्या आहेत. 12 या आकड्यावरती धावसंख्या 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषांकित चित्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल
निश्चितच आता मात्र पाहिलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचत 13 ऑन दी बोर्ड. 13 धाबा फलकावरती मैदानाच्या आतपरे सध्याच्या घडीला लगावल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे मैदानाच्या आतपरे. खोलवा डपाचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला जातं. रनआउटची संधी डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण या चेंडूवरती पाहायला मिळालं. रॉकेट थ्रो आला होता मात्र यष्टानं अगदी फुंकर घालत पाठीमागे गेला. एक धावे ती कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहेत. 14 या आकड्यावरती धावसंख्या. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा फलकावरती मैदानाच्या आतपरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला. पुन्हा एकदा रनआउटची संधी मात्र तोपर्यंत एक सिंगल धावी ती पूर्ण केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 इथे संपलंय. धावसंख्या आता मात्र 15 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद 15 धावा फलकावरती. लेफ्ट आर्म गोलंदाज वैभव वालेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी इन्व्हाइट केलं वैभव यांना. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा फलकावरती आणि आता तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी, धावा रोखण्याची जबाबदारी इथे वैभवच्या कांदावरती लेफ्ट आर्म गोलंदाज आहे त्यांच्यावरती इथे विश्वास दाखवला. स्ट्रायकिंग इन वरती अभिजित यांना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 2 धावा. निराशाजनक कामगिरी राहिले. थोडीशी संयमाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात मात्र आता आक्रमकता दाखवावी लागणार आहे. ती वेळ आली आहे आक्रमकता दाखवण्याची. समोरच्या दिशेने दाखवली आक्रमकता. जबरदस्त फटका डाऊन दी ग्राउंड केला. अभिजितच्या बॅटवर मोठा धमाका षटकार. ओव्हर पिच केला स्लॉट मध्ये हाताला आणि समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. अगदी आपण पाहिलं तर बाणाप्रमाणे हा चेंडू गेला सरळ 6 धाव्यांसाठी षटकार आला. धावसंख्येचं टोटल मात्र आता पात्र पाहिलं तर 21 आकड्यावरती. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या बॉलवरती वैभवच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. हो आता जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. आता चांगला चेंडू इथे पेश केला जातोय. दरम्यान डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाले. हवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान डीप मध्ये प्रोटेक्शन आलाय. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतोय. 22 आकड्यावरती धावसंख्या. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतपरे चालू आहे. 3रा षटकाचा खेळ चालू आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आता मात्र पाठीमागे चाललाय घोषक की क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 23 आकड्यावरती. लॉफ केलाय. समोरच्या दिशेने फटका केला. विश्वजित गरुड आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र फेकी आता खराब झाली. फेकी खराब झाले. दुसऱ्या धावेसाठी लगेचच पुन्हा एकदा कॉल दिला. परतले आणि 2 धावा इथे धाव फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या 25 आकड्यावरती. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. 3रं षटक प्रगतीपथावरती. षटकार आल्यानंतर धावा रोखण्याचं काम इथे केलं. धावा रोखण्याचा प्रयत्न इथे केला. आडव्या बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. प्रोटेक्शन आहे. डीप पर फंबल झाले. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. लगेच दुसऱ्या धावेसाठी परतले. 2 धावा इथे पूर्णत्वास आल्यात. फेकी चांगली पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 इथे संपलं. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचं टोटल 27 आकड्यावरती. 27 धावा 3 षटकांच्या अखेरीस.
गोलंदाजी मार्क वरती विश्वजित गरुडला आपण पाहतो अर्थातच मॅन फ्रॉम कडेगावचा हा सुपरस्टार खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. यापाई चांगला चेंडू पाहायला मिळाला. वळवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट देखील झाला. इष्टांच्या पाठीमागे चांगले विकेट किपिंग अनिकेत माने यांचे देखील पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 27 आकड्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. अगुटप्पाचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता 28 या आकड्यावरती. 28 ऑन दी बोर्ड. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बादच्या आतल्या साईडला चेंडू आदळतोय. तर पण डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपरे. एक धाव आले डिक्लेअरच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने 29 या आकड्यावरती धावफलक. ओहो हा चेंडू देखील जबरदस्त होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. विश्वजित गरुड वळवला हा बॉल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला लेफ्ट आर्म गोलंदाजाचा ऑफ कटर इथे पाहायला मिळाला. यावेळेस देखील चांगला चेंडू. पुन्हा एकदा मस्त चांगला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. विश्वजित गरुड ती आपण पाहिलं तर या खेळाडूने देखील प्रभावशाली कामगिरी केली. सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील हातखंड आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळतात. 29 आकड्यावरती धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका इथे केला जातो. प्रोटेक्शन आहे. डीप परिस्थिती रक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. सिग्नलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा इथे धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस 31 आकड्यावरती धावसंख्या. कोरदेशा ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 व अर्थातच अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी निलेश माने यांच्या खांद्यावरती दिली जाते. निलेश माने यांना आपण पाहतोय. विशाल रिटायर्ड आउटच्या स्वरूपात माघारी परतले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नितीन शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
नितीन शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निश्चितच शाहूवाडी माणगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू असं आयकॉल बनून आजच्या दिवसामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 31 आकड्यावरती दरम्यान पहिला धक्का बसलाय रिटायर्ड आउटच्या स्वरूपात आणि नितीन शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकतीस आकड्यावरती धावसंख्या 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नितीन शिंदे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध इथे घेतला जातोय. दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती लेग बाईच्या स्वरूपात आड होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसवतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पाचवं षटक शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निलेश मानेवरती विश्वास इथे दाखवला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. रनआउटची संधी, धोक्याची घंटा. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते, माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा इथे बसलाय. अभिजितची खेळी संपुष्टात आले. दुसरा धक्का इथे बसलाय. चला दरम्यान यानंतरचा होणारा सामना अमरीश स्पोर्ट्स पेटनाका संघाच्या विरोधामध्ये पाचुंबरी स्पोर्ट्स पाचुंबरीचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचं, रिपोर्टिंग करायचंय. विनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पाचुंबरी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर अमरीश स्पोर्ट्स पेटनाका. कॅप्टन चला या टॉस साठी. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. नितीन शिंदेची महत्वाची विकेट आली आहे, माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक तिसरा, धक्के पे धक्का. नितीन शिंदे बॅक टू द पवेलियन. अजय आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. आडवा बॅट नाही, शॉर्ट पुलचा फटका इथे पाहायला मिळालाय. तर पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव धावफलकावरती एका धावेच्या मदतीने 33 आकड्यावरती धावफलक 33 ऑन द बोर्ड. धावा फलकावरती लॉफ्ट केला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय. प्रोटेक्शन टीप मध्ये विश्वजित गरुड चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा धाव फलकावरती. तिसरीचा कॉल दिला जातो. डायरेक्ट हिट, माघारी परतावा लागतो. विकेट आले, जशी डायरेक्ट हिट झाली तसा टाळ्यांचा गजर झाला. आता मात्र विकेट मिळते. धक्का क्रमांक 4, फलंदाज बॅक टू द पवेलियन. पंच आत्ताच्या धावा किती? 2 धावा धाव फलकावरती.
पॉवरफुल टॉस एक्स्ट्रा का बसला फटका डीपमध्ये प्रोटेक्शन आहे मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देख अखेरच्या चेंडूवरती टोकलाय मोठा षटकार. अजयच्या बॅटमधून षटकार आला दरम्यान षटक क्रमांक 5 चा केस संपलाय. धावसंख्येचं टोटल 41 आकड्यावरती. चला पाचुंबरे आणि त्याचबरोबर पेटनाका कॅप्टन टॉस साठी यायचंय. पाचुंबरे आणि पेटनाका कॅप्टन चला लगेचच या टॉस केली जाईल. 41 धावा फलकावरती 5 षटकांच्या अखेरी जिंकण्यासाठी आता आवश्यकता असणार आहे ती म्हणजे अर्थातच 42 धावांची 30 मध्ये 42 ची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेचच. बेडसगाव आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आणि टॉस साठी यायचे. दोन्ही टीम्स कॅप्टन अजूनही आल्या नाही आहेत. पाचुंबरे आणि त्याचबरोबर अमरीश स्पोर्ट्स पेटनाका. चला चला अमरीश स्पोर्ट्स पेटनाका आणि त्याचबरोबर पाचुंबरे स्पोर्ट्स चला यायचंय. चला दोन्ही टीम्स कॅप्टन पहिला बॉल पडायच्या अगोदर जर आपण टॉस साठी आला नाही तर पेनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची. दोन्ही टीम्स कॅप्टन याची नोंद घ्यायची. चला सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतपर्यंत पाठवायचे. 20 मिनिटाच्या आतपर्यंत सामना संपणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर यानंतरचे होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि बॅट्समन देखील पाठवायचे मैदानाच्या आतपर्यंत लगेचच थोडासा वेग घ्यायचा. दोन्ही टीम्स यानंतर अजूनही 3 सामने बाकी असणार आहेत. सूचना असणार आहे दोन्ही टीम्स कॅप्टन जर पहिला बॉल पडण्या अगोदर कॅप्टन उपस्थित नसेल तर पेनलाइज केलं जाईल. दरम्यान नाणेफेक जिंकले पेटनाका संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं अर्थातच पाचुंबरी स्पोर्ट्स संघाला. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाल्या. अर्थातच एका बाजूला कडेगावचा सुपरस्टार खेळाडू विश्वजित गरुड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती करण जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सलामीची आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी अजयच्या खांद्यावरती. पहिल्या षटकामध्ये अजयवरती जबाबदारी दिली.
सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर खोलवा टप्पाचा पाहायला मिळाला. ते नितीन शिंदे यांच्या हातामध्ये डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. अजयला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. हो, यावेळेस बाउन्सर इथे पाहायला मिळाला. सरप्राईज केला. हाफ ट्रॅकर बॉल, रनआउटची संधी, धोकाची घंटा पैकी चांगले पाहायला मिळालं. कलेक्शन देखील झालं. तोपर्यंत एक सिंगल धाव लेग बाईसच्या स्वरूपात ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. हाफ ट्रॅकर चेंडू इथे पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. एक धाव लेग बाईसच्या स्वरूपात धावफलकावरती. याच त्याचबरोबर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अर्थातच या स्पर्धेचे मुख्य कॅमेरामन, क्रिक लाईव्हचे मुख्य कॅमेरामन विकी कांबळे सर आणि त्याचबरोबर साईड अँगल कॅमेरामन धनंजय लोखंडे सर आणि त्याचबरोबर मिक्सरवरती आपण पाहतोय अर्थातच प्रीतम लोखंडे सर यांना आपण पाहतोय. एक चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. तर पण इथे झेल सोडलाय, कॅच सोडल्या. एक महत्वाचा झेल इथे करण जाधवचा सोडलाय. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने खातं उघडलंय करण जाधवचं. धावसंख्या मात्र 3 आकड्यावरती. याच निश्चितच आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नियम राहिला पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा झेल सोडले गेले तेव्हा तेव्हाचा संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र आता अपेक्षा असेल चांगला खेळ करण्याची. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निश्चितच एक जीवनदान करण जाधवला मिळाला. 3 धावा इथे धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या घडीला खातं उघडलंय करण जाधवचं. स्टेप आउट केलाय सर बॅटने फटका. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत मात्र पुन्हा एकदा चुकी झाली. पुन्हा एकदा इथे झेल सोडलाय. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. पुन्हा एकदा आपण इथे मात्र पहा नो+2 3 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतात. नो+2 3 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या जातील. 6 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 6 ऑन दी बोर्ड. येस, स्टेप आउट करून फटका घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पहिला, दुसरा आणि तिसरा अटेम्प्टमध्ये हा झेल इथे सोडला गेला. प्रयत्न होते अखेरपर्यंत प्रयत्न केले. प्रयत्नाची पराकाष्ठा इथे पाहायला मिळाली. मात्र तरी देखील झेल जमिनीला दान झाला. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. यावेळेस देखील पाठीमागे चालला घोषंकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतंय. 7 या आकड्यावरती धावसंख्या. 7 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण जाधव आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. स्टेप आउट केलाय. आडवा बॅटने शॉर्ट पुलचा फटका आणि इथे विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. करण जाधवचा केस संपलाय. धक्का क्रमांक पहिला इथे बसतोय. करण जाधव बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक पहिला इथे संपलाय. 7 आकड्यावरती पहिली विकेट, पहिला धक्का बसलाय आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती कोणता बॅटर येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतपर्यंत बॅटिंगसाठी शिरोळचा मान आणि अभिमान अर्थातच मिस्टर अनिकेत माने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूने आपल्या खेळाची दहशत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरवली आहे तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. चर्चा राहिले या नावाची देखील चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत माने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही आयकॉन खेळाडूची जोडी आता मैदानाच्या आतपर्यंत पाहतोय. निश्चितच एका बाजूला पाहिलं तर आयकॉन खेळाडू पेडसगाव संघाचे नितीन शिंदे देखील आपल्याला ऍज अ आयकॉन पाहायला मिळतात.
विशाल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी विशाल यांच्या खांद्यावरती दिली जाते. समोर आपण पाहिलं तर विश्वजित गरुडला आपण पाहतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 8 या आकड्यावरती धावसंख्या. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला इथे मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत माने आपल्याला पाहायला मिळतात. विस्फोटक बॅटर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोला बिलॉंग करणारा हा खेळाडू. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला. फटका पॅरलल केलाय. नो प्लस धावा किती मिळतात? नो प्लस 4. 5 धावा इथे पंजा आलाय खात्यामध्ये आणि या 5 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती. आणि त्याचबरोबर 2 धावाने पेनलाइज देखील केलं जातं. म्हणजे एका चेंडूवरती ते 7 धावा आल्या आहेत आणि येणारा चेंडू फ्री हिटचा देखील असणार आहे. म्हणजेच काय तर दुष्काळात 13वा महिना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पंधरा धावा धावफलकावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 या आकड्यावरती धावफलक आता पाहायला मिळत आहे. बाबासो कुंभार आलेत गुरुताईच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी बाबासो कुंभार यांच्या खांद्यावरती दिली जाते. खोलातला होता. वेगात बॉल पाहायला मिळाला. प्री हिटचा बॉल होता. दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअरच्या स्वरूपात आले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत पाहतोय. 22 चेंडू आणि आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 26 धावांची. निश्चितच आपण पाहिलं तर समीकरण सोपं आहे वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे संघासाठी. मात्र विचार केला तर प्रयत्न करावे लागतील. धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. पाठीमागे चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते आहे अर्थातच 17 या आकड्यावरती. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. निश्चितच कुठेतरी विचार केला तर 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही आपण पाहिलं तर 25 धावा इथे बनवायच्यात. बाउन्सर इथे पाहायला मिळालाय. पुल केला. डीप पर्यंत प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाला आणि नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. एकोणीस धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 ऑन द बोर्ड. फ्री हिटचा बॉल असणार आहे. पुन्हा एकदा संधी अनिकेत मानेकडे असणार आहे. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड उंची आहे या खेळाडूशी आणि त्या उंचीचा वापर करत असताना एक मोठा धमाका आला. अनिकेत मानेच्या बाट पडू षटकार. या स्लॉट पर्यंत समोरच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत माने आणि 6 धाव्यांची मोहर इथे लगावले. धावसंख्येचं टोटल आता मात्र 25 आकड्यावरती. 25 ऑन दी बोर्ड. आक्रमक खेळाडू आहे आणि आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि ती आक्रमकता या चेंडूवरती अखेर पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर थोडासा वळवलाय बॉलला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 25 आकड्यावरती धावसंख्या. 25 ऑन द बोर्ड. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजूनही 19 चेंडूंचा काही शिल्लक आहे.
आडवा बाटणे यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती आले. जबरदस्त फटका. 2 षटकांचा खेळ संपला. 29 आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक 2 संपलं. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय जिंकण्यासाठी 18 मध्ये 23 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18 मध्ये 13 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. यस इथे 2 धावा धावफलकावरती. 27 आकड्यावरती धावसंख्या. 18 मध्ये आता 15 ची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 15 ची गरज. त्याचबरोबर चिंचेखालीचे प्रेक्षक बसलेत. चिंचेखालीचे प्रेक्षक बसलेत. ते प्रेक्षक आपण जी गॅलरी आहे तिथे बसायचं. वसीम मोमीन सर, चिंचेखालीचे प्रेक्षक बसलेत. त्या प्रेक्षकांना सांगायचं प्रेक्षक गॅलरी आपल्यासाठी केली आहे. त्या प्रेक्षक गॅलरी मध्ये बसायचं. षटक क्रमांक 3 मध्ये कुणाल आले तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकामध्ये कुणालला आपण पाहतोय. ऑन साइडला फटकाला सुरुवात केलाय. मात्र इथे आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती फटका जबरदस्त होता. विश्वजित गरुडचा हा फटका इथे पाहायला मिळालाय. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड. फटका चांगला होता जरूर, मात्र फक्त आणि फक्त 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 29 आकड्यावरती. 17 मध्ये 13 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असणार आहे. निश्चितच तब्बल 17 वर्षाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पावलं वळवलेत आणि इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या बाजूला विश्वजित गरुड वेगळे मनसोपे घेऊन मैदानाच्या आतपर्यंत बॅटिंग करतात. चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये आता आक्रमकता विश्वजित गरुडची मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. सोळा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 16 मध्ये 9 ची गरज असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डेचा संघ कुठेतरी आता विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये सर बाटणे इट्स आउट ऑफ द प्लॅट. हाय अँड द हँडसम विश्वजित गरुडच्या बॅट पडून आला मोठा धमाका षटकार. पंधरा मध्ये आता 3 ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. निश्चितच आपण पाहिलं तर 39 आकड्यावरती धावसंख्या. 39 ऑन द बोर्ड. 15 चेंडू आणि 3 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका इथे फसला. विकेटची संधी झेल सोडलाय. काय जॉब केलाय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसवत आहे. 40 आकड्यावरती धावसंख्या. 14 मध्ये 2 ची गरज आहे. 14 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. अनिकेत माने आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. याच षटकामध्ये सामना संपवला जाईल की पुढच्या षटकाची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. आडवा बॅटने फटका समोरच्या दिशेने केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. नितीन शिंदे यांच्या मस्तकावरती दस्तक. धावा मिळतात त्या 4. विजयाचा चौकार अनिकेत मानेच्या बॅटमधून आणि सामना जिंकला वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे संघाने. वेल प्लेड वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे संघ. तर माना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला आणि त्याचबरोबर 7 चेंडू आणि 17 धावांची नाबाद खेळी ज्याच्या वाट पडून आली आहे. अर्थातच प्राईड ऑफ हिरो अनिकेत माने.